फक्त एक परंपरा नाही, ती आहे मनातील नकारात्मकता जाळून टाकण्याची आठवण. दुसऱ्या दिवशी सकाळ. सूर्य उगवायच्या आधीच गावात गोंधळ सुरू होतो. होळी आहे, बुरा ना मानो होली है. मुलं रंगांचे पॅकेट्स घेऊन धावत असतात. कोणी पिचकारी भरत असतं, तर कोणी रंगांनी भरलेली बादली तयार करत असतं. पहिल्यांदा रंग लावण्याची सुरुवात घरातल्या मोठ्यांपासून होते. मुलं आईबाबांच्या पायाला रंग लावतात आणि आशीर्वाद घेतात. मग सुरू होते खरी मजा. गल्ल्या रंगांनी भरून जातात. ढोल ताशे वाजतात. लोक नाचतात, गातात. कोणी गुलाल उधळतो, कोणी रंगीत पाणी टाकतं आणि काही तासांसाठी सगळे भेद विसरले जातात. गरीब, श्रीमंत, लहान, मोठे, जुन्या भांडणं सगळं विसरून लोक फक्त एकमेकांना मिठी मारतात. गावातली होळी तर आणखी खास असते. सकाळपासूनच भाराघरातून पुरणपोळीचा सुगंध येत असतो. आजी स्वयंपाकघरात गरम तव्यावर पुरणपोळ्या करत असते आणि बाहेर नातवंड रंगांमध्ये मस्ती करत असतात. काही मित्र गावाच्या तलावात उड्या मारून रंग धुतात, तर काही अजूनही नवीन शिकार शोधत फिरत असतात. दुपारपर्यंत सगळे इतके रंगांनी माखलेले असतात की कोण ओळखूही येत नाही. पण त्या रंगांमध्ये एक वेगळीच सुंदरता असते, कारण ते रंग असतात मैत्रीचे, प्रेमाचे आणि आठवणींचे. होळी आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. जीवनात कितीही अंधार असला, कितीही समस्या असल्या, तरीही शेवटी चांगुलपणाचाच विजय होतो. होळी आपल्याला सांगते, राग सोडा, द्वेष विसरा आणि नाती पुन्हा रंगवा. कधीकधी एका छोट्याशा माफ करामुळे नात्यांना नवा रंग मिळतो. आणि होळी म्हणजे त्याच नव्या रंगांची सुरुवात. संध्याकाळ होते. रंगांनी भरलेला दिवस हळूहळू संपत जातो. लोक आंघोळ करून स्वच्छ कपडे घालतात आणि पुन्हा एकदा कुटुंबासोबत बसतात. आज दिवसभरात जेवढा हसा झाला, जेवढे रंग उधळले, ते सगळं आठवणी बनून मनात साठतं. कारण होळीचा खरा रंग त्वचेवर नाही, तो असतो मनात. आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी जेव्हा फाल्गुन महिना येतो, तेव्हा सगळ्यांच्या मनात एकच आवाज घुमतो, होळी आहे, आणि रंगांनी पुन्हा एकदा जीवन सुंदर बनतं.